हॅलो फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण एम-पी-एस-सी, पी-एस-आय, एस-टी-आय, ए-एस-ओ लाईक ऑल ओव्हर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हा जो लोगो तुम्ही वरती बघत आहात, हे वाक्य बघत आहात, त्याच्यानुसार झटपट उजळणी किंवा यामध्ये तलाठी परीक्षा 2019, संयुक्त पूर्व चाचणी परीक्षा 24 मार्चची, जिल्हा परिषद परीक्षा 2019, लिपिक व आरोग्य सेवक आणि रयत शिक्षण संस्थेमधील शिक्षण सेवक 2019 ही जी वेगवेगळी पदं निघलेली आहेत, ही सर्व पदं या पदांमध्ये जो अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रममध्ये काही काही परीक्षांमध्ये 100% जो अभ्यासक्रम आहे तो आपण डिस्कस करणार आहोत, तो राहील. काही एक्झाम ज्या आहेत यामधल्या, त्यामध्ये जवळपास नियर अबाउट 80% 80% जो सिलेबस आहे तो आपण आता डिस्कस करणार आहोत. त्याच अभ्यासक्रमावरती ह्या सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स पार पडणार आहेत आणि या सर्व एक्झाम्ससाठी तुम्हाला लवकरात लवकर यश मिळावं, लवकरात लवकर नोकरी मिळावी याकरिता झटपट उजळणी त्या टॉपिक वाईज आपण एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्सची करणार आहोत. एक वेळेस नक्की जर तुम्ही भेट दिली आणि त्यामध्ये सर्व क्वालिटी क्वेश्चन्स जर पाहिले, तर नक्कीच तुम्हाला नंतर पुन्हा पुन्हा जे नोटिफिकेशन आहे ते सबस्क्राईब केल्यानंतर मिळून जाईल आणि बेल आयकॉन त्याच्यासोबत तुम्हाला प्रेस करावं लागेल, जेणेकरून नवीन नवीन एक्झाम ऑनलाईन टेस्ट आपण जी कंडक्ट करणार आहोत ती तुम्हाला लगेच नोटिफिकेशनमध्ये येऊन जाईल. सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते, या ठिकाणी कितीही मी सांगितलं तरी तुम्ही ओन माइंडेड स्वतःसोबत ज्यावेळेस लढणार, त्याच वेळेस तुमच्यामध्ये यश पदरात मिळणार आहे, त्यावेळेसच तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. त्यामुळं मी कितीही इथं सांगितलं आणि मी किती जरी विज्ञान पंडित असलो, तरी मात्र जे मेहनत आहे, ही मेहनत तुम्हालाच करावी लागणार आहे. आणि 2019मध्ये आपण ज्या जॉबची वाट पाहत होतो, त्या सर्व जॉब्स जवळपास 2 ते 3 वर्षानंतर आपल्यासमोर येत आहेत. त्यामुळं संधी ही पुन्हा नाही, असं समजून आपण या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर आपण ज्या एक्झाम होणाऱ्या आहेत त्या एक्झाम्सच्या सिलेबसविषयी थोडक्यात डिस्कस करूया. यामध्ये जो सिलेबस आहे, त्यामध्ये विषय, प्रश्नसंख्या, गुण आणि तासिका आणि त्याच्या संबंधित तासिका म्हणजेच ऑनलाईन टेस्ट, जे लेक्चर्स आपण कंडक्ट करणार आहोत त्याची संख्या तुमच्यासमोर या ठिकाणी आहे. मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता व अंकगणित यामध्ये प्रश्नसंख्या तलाठी असेल, जिल्हा परिषद भरती असेल किंवा ज्या आपण बघितलेल्या आहेत वरच्या पोस्ट, त्यांच्यामध्ये प्रश्नसंख्या ही 25, 25, 25 आणि 25 म्हणजे एकूण जी टोटल आहे क्वेश्चन्सची ती 100 असणार आहे आणि मार्क्स जे आहेत त्याच्यामध्ये 1 क्वेश्चन्सला 2 मार्क्स हे असणार आहेत. आता हा ओरिजिनली 100% जो सिलेबस आहे हा तलाठी एक्झाम्सचा आहे. ओके. जिल्हा परिषदमध्ये ज्या एक्झाम होणाऱ्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हाच आहे, परंतु त्यामध्ये मार्काचं वेटेज हे त्या ठिकाणी आपल्याला mahaPariksha.go.in या वेबसाईटवरती पूर्णपणे रिक्रुटमेंट ज्यावेळेस त्याची फॉर्म सुरू होतील त्यावेळेस आपल्याला ती माहीत होईल. तलाठी एक्झाम्सचे फॉर्म सुरू देखील झालेली आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये एक क्वेश्चन आहे तो 2 मार्कासाठी आहे. म्हणजे त्यामध्ये पूर्णपणे ही एक्झाम 200 मार्काची असणार आहे आणि 100 प्रश्नांची असणार आहे. ठीक आहे. तर यामध्ये आपण मराठी व्याकरणवरच्या 20 टेस्ट घेणार आहोत, इंग्लिश ग्रामरवरती 20 टेस्ट घेणार आहोत, सामान्य ज्ञानच्या 20 पेक्षा जास्त या ठिकाणी असतील, कारण त्यामध्ये थोडासा हा सब्जेक्ट वास्ट आहे आणि बुद्धिमत्ता व अंकगणित यामध्ये जे 20 टेस्ट आपण घेणार आहोत, हे या 20 टेस्ट अशा होणार आहेत, की त्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क हे तुमच्या एक्झाम पेपरमध्ये पडणार. याची खात्री तुम्हाला 100% आम्ही देणार आहोत. ठीक आहे. तर यामध्ये हा जो सिलेबस आहे, या सिलेबसमध्ये हे घटक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सच्या कुठल्याही सिलेबसमध्ये हे घटक खास करून विचारले जातात. त्यामध्ये स्कोरिंग सब्जेक्ट जर म्हणलं तर बुद्धिमत्ता अंकगणित आहे आणि खास करून आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये जे तयारी करणारे विद्यार्थी आहेत, त्यामध्ये मराठी व्याकरण तर त्यांना खूप चांगल्या पद्धतीने जमतंच. त्यामुळं सामान्य ज्ञान आणि इंग्लिश ग्रामर यावरती जास्त फोकस करून बुद्धिमत्ता अंकगणित यांचा सराव देखील चांगल्या पद्धतीनं करायचा आहे. आता या दोन्हींमध्ये किंवा प्रत्येक विषयामध्ये आपण परीक्षेबद्दल थोडक्यात बघूया आणि विषयांकडे जाऊया नंतर. त्यामध्ये प्रश्न सराव किंवा हे प्रश्न सराव करणं अतिशय महत्त्वाचं असतं. आहे त्या ज्ञानाचं आकलन झालेलं असतं आपल्याला आणि हे आकलन आपण उपयोग त्याचा कधी करणार? ज्यावेळेस प्रश्न आपण सोडवतो त्यावेळेस. त्यामुळं प्रश्न सराव करणं आवश्यक आहे. पुढे 200 पैकी 180 गुणाच्या पुढेच मार्क तुम्हाला असणं पाहिजे, कारण स्पर्धा ही खूप आहे आणि वेळ कमी आहे. त्यासाठी तुम्हाला मेहनत जास्त घ्यावी लागेल आणि या मेहनतीसोबत तुमच्यावरती विश्वास असणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. ओके. कारण
फक्त डॉंकी वर्कच या ठिकाणी नाही करायचं, तर कधी-कधी मंकी वर्कसुद्धा करावं लागत असतं. म्हणजे एक आत्मविश्वाससुद्धा त्या ठिकाणी थोडासा ठेवावा लागतो. वेळप्रसंगी आपल्याला थोडंसं आपल्यामध्ये सुद्धा लवचिकता ही आपल्या अभ्यासक्रमामध्ये किंवा आपल्या नियोजनामध्ये करता येणं आवश्यक आहे. सर्वात प्रथम आपलं सर्वांचं आपल्या ओन माइंडेड नियोजन बनवायचं. की हा विषय मी अशा पद्धतीने करणार, तशा पद्धतीने करणार आणि जर तुम्ही सुरुवातच करत असाल, तर या ठिकाणी मी जसं सांगणार आहे तशा पद्धतीने जरी तुम्ही केलं, स्वतःवर विश्वास ठेवून आणि सराव आणि मेहनत त्याच्यासोबत जर ठेवून हे केलं, तर यश नक्कीच तुमच्या पदरात पडेल. ओके. त्यामध्ये आता पुढे वी कॅन डू इट म्हणजे आता वी कॅन डू इट हे आहे, कारण प्रत्येक स्पर्धक जो असतो हा आय कॅन डू इट असं म्हणतो, परंतु आपण आपल्या चॅनलवर सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि त्यामध्ये वी कॅन डू इट असं म्हटलं तर आपण सगळेच जण त्यासाठी सामोरं जायचं आहे. आता मराठी व्याकरण विषयाकडे येऊया. मराठी व्याकरण आहे, त्यामध्ये शब्दांच्या जाती आहेत, वर्णमाला आहे, प्रयोग आहे, त्यामध्ये कर्तरी, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग असे प्रकार असतात. विभक्ती आहे, समास आहेत, समासाचे प्रकार आहेत, समानार्थी शब्द आहेत, संधी आहे, पुढे विरुद्धार्थी शब्द आहे, वाक्यप्रचार आहे आणि या मराठीमध्ये हे सर्व जे टॉपिक आहेत यावरती जास्त करून फोकस करून 25 क्वेश्चन्स यामध्ये आलेले असतात. खास करून प्रयोग असेल, समानार्थी, विरुद्धार्थी आणि वाक्यप्रचार हे किंवा याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे म्हणी आहेत. ओके. हे सर्व मराठी व्याकरणामध्ये विचारली जाणारे क्वेश्चन्स आहेत यावरती. हे आपण पूर्णपणे आपल्या 20 टेस्टमध्ये ऑनलाईन एक्सप्लेनेशनसहित तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण ते कंडक्ट करणार आहोत. पुढे नंतर इंग्लिश ग्रामर आहे, त्यामध्ये पार्ट ऑफ स्पीच आहे, टेन्स आहे, सिनोनिम्स आहे, पुढे अँटोनिम्स आहे, पुढे फॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस आहे, मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स आहेत, डू ॲज डायरेक्ट आहे, आर्टिकल आणि डिग्री आणि क्वेश्चन टॅग ह्या सर्व गोष्टी या इंग्रजी व्याकरणामध्ये खास करून फोकस करून विचारल्या जातात. बुद्धिमत्ता आणि अंकगणित या विषयामध्ये आपल्याला संख्याज्ञान येतं, शेकडेवारी येतं, सरासरी येते, मूलभूत क्रिया येतात, वयवारी येते, तसेच भूमितीमधील काही आकृत्या असतील, त्या आकृत्यांवरील चौकोनाची आकृती किंवा त्रिकोण ओळखा किंवा चौकोन ओळखा किंवा चौरस किती आहेत, अशा पद्धतीची उदाहरणं त्यामध्ये येत असतात. पदावली किंवा सांकेतिक भाषा असते. पदावली सोडवणे असते अंकगणितातली. सांकेतिक भाषा असते बुद्धिमत्तेमध्ये सोडवण्यासाठी. आकृत्यांवरील प्रश्न असतात. तसेच काही ABCDवर प्रश्न असतात. गुणोत्तर व प्रमाण यावरती प्रश्न असतात. काळ व काम, लसावी व मसावी काढणे, नातेसंबंध, वेन-आकृत्या, सहसंबंध ओळखणे किंवा विधान आणि अनुमाने ओळखणे, या सर्व गोष्टी बुद्धिमत्ता आणि अंकगणित या टॉपिकमध्ये येत असतात. त्यावरती पूर्णपणे कसून तयारी आपण या ठिकाणी करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला 25 क्वेश्चन्सचे 50 मार्क्स हे लगेचच तुमचे काउंट होतील त्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला यासाठी याचा सराव करणं आवश्यक आहे. ज्या ऑनलाईन टेस्ट होणार आहेत, त्यातून तुम्हाला जो होमवर्क देण्यात येणार आहे, तो सुद्धा तुम्हाला करावा लागणार आहे. ठीक आहे. पुढे सामान्य ज्ञान हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. यामध्ये विज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्याकरिता आपल्याला 5वी पासून ते 10वी पर्यंतची म्हणजे एक नियर अबाउट 5वी ते 7वी 8वी पर्यंतची तर पाठ्यपुस्तकं महाराष्ट्र स्टेट बोर्डाची तुम्हाला ही वाचावी लागणार आहेत. भूगोलचं सुद्धा तसंच आहे. राज्यशास्त्राचं पण तेच आहे. 10वी पर्यंतची पुस्तकं तुम्हाला वाचावी लागतील. चालू घडामोडी याच्यासाठी तुम्हाला पेपर किंवा लोकराज्य मासिक असेल किंवा वेगवेगळ्या पब्लिकेशन्सची मासिकं आहेत. त्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडीसाठी अपडेट हे करावं लागेल. आता हे सर्व सेल्फ स्टडीसाठी सांगतोय. हे आपण तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती याचे घेणार तर आहोतच. ठीक आहे. पुढे नंतर इतिहासावरील काही प्रश्न असतात. आता यामध्ये इन डिटेल प्रश्न खूप काही नसतात. ओके. ओव्हरऑल एक वरचे प्रश्न याच्यामध्ये असतात. आता वरचे प्रश्न म्हणजे कसं? आता भूगोल आहे. मग महाराष्ट्राचा लोकसंख्येमध्ये क्रमांक कितवा? विज्ञान असेल, विज्ञानमध्ये एखादा रोग दिला जाईल, त्याचं लक्षण कोणतं आहे? किंवा तो पाण्यातून होतो, हवेतून होतो का मार्फत कशाच्या मार्फत होतो? अशा पद्धतीचं एक साधं सिंपल क्वेश्चन्स त्याच्यामध्ये राहत असतील. पुढे राज्यशास्त्र आहे, म्हणजे एखादं कलम विचारलं जाईल. मग कलमानुसार या कलमानुसार राष्ट्रपती शिक्षेची तरतूद शिक्षा माफ करू शकतो एखाद्याची. अशा पद्धतीने कलम त्यामध्ये विचारण्यात येऊ शकतं. चालू घडामोडीमध्ये एखादा पुरस्कार असेल,
किंवा त्याच्यामध्ये एखादी घडलेली घटना असेल, त्याबद्दल प्रश्न हा विचारला जाऊ शकतो आणि मोस्ट ऑफ हा पूर्णपणे चालू घडामोडीचा अभ्यास जो आहे, तो आपण आपल्या लेक्चर्समध्ये घेणार आहोत. खूप सिंपल क्वेश्चन्स त्यावरती विचारले जाऊ शकतात. फक्त यासाठी तुम्हाला वारंवार थोडंसं वाचन हे वाढवावं लागतं. पेपर वाचन थोडंसं दररोजचं करावं लागतं आणि इतिहास यामध्ये सुद्धा जसं की 1857चा उठाव किंवा आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये समाजसुधारकांची भूमिका, या सर्व गोष्टी त्यामध्ये विचारात घेण्यात येत असतात. ठीक आहे, तर ओव्हरऑल आपण सर्व कंडक्ट करणार आहोत ऑनलाईन टेस्टमध्ये. याकरिता तुम्हाला पाठ्यपुस्तकं आहेत, पाठ्यपुस्तकं वाचन करायचे आहेत आणि पेपरसुद्धा डेली वर्क करायचा, डेली वाचन करायचं आहे आणि त्यामध्येच जी सुद्धा मिळवत राहायचं आहे. आता परीक्षेसाठी अर्ज जो आहे तो कशा पद्धतीनं करायचा आहे, त्याची साईट कोणती आहे, त्याकरता तुम्हाला या ठिकाणी दिसतंय की महापरीक्षा.go.in वरती याचं आपल्याला अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर आपल्याला परीक्षेचा अर्ज करावा लागणार आहे. जिल्हा परिषदची जी रिक्रुटमेंट आहे त्याची जागा 26 तारखेपासून फॉर्म ओपनिंग होणार आहे. 16 एप्रिलपर्यंत ती ओपन राहणार आहेत. तलाठींसाठी सुरू झालेली आहेत. 22 तारखेपर्यंत ती सुरू राहणार आहेत. आणि याच्याबद्दल जर तुम्हाला काही शंका असेल किंवा फॉर्म भरताना काही क्युरीज निर्माण झालेल्या असतील, तर त्यामध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं खास करून इंडिव्हिज्युअली कोणी देऊ शकणार नाही, बरोबर आहे. आमच्याकडे कमेंट्स आली तर आम्ही नक्की देऊ, परंतु त्याकरता तुम्ही स्वतःसुद्धा थोडंसं एबल व्हायचं आहे. त्यामध्ये inquiry@महापरीक्षा.go.in वरती तुम्ही मेलसुद्धा करून तुमची अडचण विचारू शकता. मंडे टू सॅटरडे सकाळी 8 पासून ते रात्री 9 पर्यंत खाली टोल फ्री नंबर दिलेला आहे, त्यावरती सुद्धा तुमच्या अडचणी तुम्ही त्या विचारू शकता. हे डायरेक्टली महापरीक्षा.go.in या वेबसाईटवरील क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर या परीक्षेच्या संदर्भात किंवा परीक्षेच्या सिलेबस संदर्भात जी आपण इन्फॉर्मेशन या ठिकाणी बघितलेली आहे, ती आवडली असेल तर लाईक करा आणि जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ही शेअर करा. कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय असतं, तर अभ्यासक्रमाची ओळख होणं, विषयांमध्ये काय विचारलं जातंय ते माहीत होणं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय करायचंय आणि आत्मविश्वासात आत्मविश्वास पूर्ण करून किंवा आत्मविश्वास आपला वाढला जाईल अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटीसुद्धा आपल्याला करायची आहे, जेणेकरून कधी-कधी काही गोष्टी हे पूर्णपणे ज्ञानावरच नाही, तर आपल्या प्रेझेन्स ऑफ माइंडवरती सुद्धा त्या गोष्टी आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा शिकत आलेलो असतो. त्याचा वापर या एक्झाममध्ये होत असतो. ठीक आहे. तर तुम्हाला या सर्व लेक्चर्सचे वन बाय वन नोटिफिकेशन येण्याकरिता चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि PDF याचे जे आहेत ते PDF सुद्धा मिळण्यासाठी टेलिग्राम चॅनलवरती प्रयाग इन्स्टिट्यूट याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा आहे. अवेलेबल जी बुक आहेत किंवा जी पुस्तकं आहेत तुम्हाला जी हवी असतील त्या पुस्तकांची सिलेक्टेड बुक्सच तुम्ही घ्यायची आहेत. उगाच फाफट पसारा पुस्तकांचा घेत बसायचं नाही. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कोणती पुस्तकं कोणत्या विषयासाठी घ्यायची हे सुद्धा विस्तृतपणे लिहिलेलं आहे खाली. ठीक आहे. तर या सर्व सिलेबस वाईज आपण लेक्चर्स ही कंडक्ट करणार आहोत. तुमची तयारी असणं हे आवश्यक आहे. कारण तुमची तयारी असेल, जिद्द असेल, चिकाटी असेल, तर मेहनत आणि सराव घेऊन तुम्ही या आत्मविश्वासाने ही लढाई पूर्णपणे पार पाडू शकता. हे दुसरं कोणीही करू शकणार नाही. हे सर्वपणे पूर्णपणे तुम्हालाच करायचं आहे. त्यामुळं आय कॅन डू इट, त्याला आमची साथ आहे. वी कॅन डू इट. ओके. जर आता भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक यू.